संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. हेतूमध्ये खोट असणाऱ्यांना नारीशक्ती माफ करणार नाही. विधेयकावरून मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल. मतदारसंघ पुनर्रचनेला इंडिया आघाडीचा कडाडून विरोध. आज दुपारी 4 वाजता मतदान होणार. लोकसभा विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर महाराष्ट्राचं राजकीय चित्र बदलणार. महाराष्ट्रातून 72 खासदार निवडून जाणार, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत 432 आमदार होणार. विधान परिषदेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी. निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये इच्छुकांची धावाधाव. 5 जागांसाठी 100हून अधिक जण इच्छुक. भाजपकडून कुणाला मिळणार आमदारकीची संधी, हे पाहणं महत्त्वाचं. मुंबई महानगरपालिकेमधल्या सभागृहाचा कारभार आता लाईव्ह होणार. सभागृहामध्ये काल झालेल्या राड्यानंतर महापौर रितू तावडे यांचा निर्णय. नाशिक धर्मांतर प्रकरणामध्ये विदेशी मदतीची आता एनआयए कडून चौकशी. आरोपींना पैशांचा पुरवठा करणारे सोर्स तपासले जाणार. नाशिकमधील आयटी कंपनी अत्याचार प्रकरणात आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. 18 एप्रिलपर्यंत आरोपी शफी शेख आणि रझा मेननचा मुक्काम कोठडीमध्येच. रतवाडा तरुणी लैंगिक शोषण प्रकरणात ट्विस्ट. मुख्य आरोपी अयान अहमदनं बॉस नावाचा उल्लेख असलेला टी शर्ट घालून पोलिसांच्याच उपस्थितीत भर रस्त्यात केक कापल्याची माहिती. कल्पना कराच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी लांबणीवर. पुढील सुनावणी 22 एप्रिलला. तक्रारदाराच्या वकिलांनं खंड मांडण्यासाठी वेळ मागितला. लोकसभेत भोंदू अशोक थरातवरून अमोल कोल्हे आक्रमक. लैंगिक अत्याचार प्रकरणातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तपास अधिकारी गृहमंत्री म्हणून जबाबदारी नव्हती का? कोल्हेंची महाराष्ट्र सरकारवर टीका. महाराष्ट्रासाठी पुढचे 4 दिवस अतिशय महत्त्वाचे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह कोकणामध्ये उष्णतेचा अलर्ट. साताऱ्याच्या माणमध्ये शेतकऱ्याचा उष्माघातानं मृत्यू. राज्यामधील अवकाळीमुळे झालेल्या नुकसानासाठी मदत जाहीर. ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 पर्यंतच्या नुकसानासाठी भरपाई. शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट आर्थिक मदत. इस्रायल लेबनॉनमध्ये 10 दिवसांचा युद्धविराम. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. अमेरिका इराण शांतता चर्चेतील मोठा अडथळा दूर. आतापर्यंत 10 युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा दावा. दिल्ली विमानतळावर 2 विमानांची धडक. अकासा एअर आणि स्पाइस जेटच्या विमानांचे पंख धडकले. डीजीसीए कडून चौकशीचे आदेश.